हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा ब्लॉग. थँक्यू सो मच माझ्या पार्ट 1ला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. आणि फ्रेंड्स, नवीन असाल तर माझ्या पार्ट 1 नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आम्ही काश्मीर बीचला आलेलो आहे. हे बघ, हे झोपलं. थकलो आम्ही खूप थकलो होतो. कशी बशी आम्हाला एक रूम मिळाली, पण ती फुल फॅमिलीसाठी. इथे बघा, आम्ही एन्जॉय करतोय. इथे मी म्युझिक टाकणार होती, बट आहे ना, माझ्या व्हिडिओला ना नेहमी कॉपीराईटच येत असतं, म्हणून मला म्युझिक काढावं लागलं याच्यामधलं. खाते मी. या ठिकाणी यांची वडापाव पार्टी सुरू आहे, कारण आम्ही लेट जेवलो होतो ना, आणि सकाळी सकाळी मग गेलो आम्ही चहा नाश्ता करायला. काय पाहिजे तुम्हाला? मोये मोये पाहिजेत पोहे. किती मोये मोये झाला, तुला पोहेच नाही. मोये मोये मला पाहिजेत पोहे. आले पोहे आले. किती आले पोहे आले? मोये मोये आले पोहे. झटपट व्हिडिओची पण तयारी केली, आमची पण तयारी केली आणि निघालो आम्ही जंजिरा किल्ला बघायला. बघा मी कशी दिसतीये. आणि निघालो आम्ही. आता मध्येच आम्ही नाश्ता पण करू, भूक लागली होती. चला म्हटलं मिसळपावच खाऊन घेऊ, व्हेजमध्ये काही दुसरं मिळतच नाही इतकी. पोहोचलो एकदाची. त्या ठिकाणी ना खूप अशी गरमी होती तिथे, बट व्ह्यू खूप सुंदर होता तिथे. आम्ही काही फोटोज व्हिडिओज पण काढलेत तिथे, आणि माझ्या इंस्टाग्रामला पण मी ते शेअर केलेले आहेत बरं. एक फ्रेंड्स, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, प्लीज तुम्ही चेक करा. खूप असं ऊन पण होतं तिथे. मग मी यांना म्हटले एक कॅप तरी घेऊन द्या ना. बघा मला ही कॅप. या ठिकाणी आम्ही दोघांनी पण कॅप घेतली आणि रेडी झालोय उन्हात जायला. आणि ऊन असल्यामुळे आम्ही आधी तिथे लिंबू सरबत पिलंय. निघालो आम्ही जंजिरा बघायला. आम्ही इथे आमचा ब्लॉग बनवण्यास सुरुवात केली आहे जंजिरा किल्ल्यावर. आणि आम्ही ते ब्लॉग बनवत होतो. हे 2 मुलं आहेत ना, आमच्या व्हिडिओमध्ये पोज देत होते. बघू शकता तुम्ही, जंजिरा जास्त लांब नव्हता, बट गर्दीच खूप होती. आणि आम्हाला जंजिरा बघायलाच मिळाला नाही, कारण 5 वाजेला जंजिरा किल्ला बंद होत असतो. म्हणून आम्ही फक्त व्हिडिओज काढले आणि रिटर्न आलो तिथेच जिथे आपण पहिले होतो. नागावला आम्ही पुन्हा दर्शन दिलेत, आणि तिथे आता 2 दिवसासाठी आम्ही रूम बुक केली आहे. रूम छान होती, बट ही रूम आम्हाला आधी का नाही मिळाली, आम्ही हाच विचार करत होतो, कारण आम्हाला रूमसाठी खूप असं फिरावं लागलं होतं. आम्ही संध्याकाळी बिर्ला मंदिरला जाण्याचा प्लॅन बनवला. मंदिर बंद होण्याचा टायमिंग 9चा होता, म्हणून आम्ही लवकर रेडी झालो आणि निघालो. ओके फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय बिर्ला मंदिरला. बट एवढी छान तयारी करून पण मंदिरमध्ये पोहोचून माहिती पडले तिथे व्हिडिओ फोटोज वगैरे चालत नाही. नंतर जेवण करून आम्ही झोपून राहिलो. नेक्स्ट डे आम्ही रेडी झालेलो आहे बाहेर जाण्यासाठी. थोडेसे म्हटलं कपडे वगैरे बघून येऊ बीचवर घालण्यासाठी, कारण 1 दिवस एक्स्ट्रा राहण्याचा प्लॅन झाला आहे आमचा इथे. हां, बघा बाहेरचा व्ह्यू. हा कोणतरी टॅवेल वाळू घातला. इकडे लोकांचा एन्जॉय पण सुरू आहे. या ठिकाणी आमचे हिरो निघाले रेडी होऊन. मेडिकल. हां, तसं पण मला काल सर्दी खूप झाली होती ना. नागावमध्ये बघण्यासारखे बरेच ठिकाण होते, बट आमचा प्रॉब्लेम असा होता, आम्हाला इथे काहीच माहिती नव्हतं. तरी पण वरची आळ या ठिकाणी तलाव आहे, आणि त्या तलावामध्ये भरपूर प्रकारचे मासे आहेत. तुम्ही बघू शकता, खूप मासे होती. हे असले मासे आपल्या साईडला असते ना तर खाऊन टाकले असते लोकांनी, असे ठेवले पण नव्हते. नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि रेडी होऊन निघालो आम्ही काशी बीचसाठी. आम्ही निघालो त्या दिवशी आम्ही गेलो होतो
काशीद बीचला राहिलो, बट आम्ही बीच वगैरे काहीच बघितलं नव्हतं. आम्ही जंजिरा किल्ल्याला गेलो होतो, बट तिथे पण ते पण नाही बघणं झालं आमचं. इथे नाश्ता वगैरे केला आम्ही. जाताना मध्ये रेवदंडा बीच पण लागले होते आम्हाला. मग आम्ही तिथे बीचवर न जाता फक्त तिथे ऐतिहासिक वास्तू आहे ती बघितली. आणि या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि तसं पण आम्ही या ऐतिहासिक वास्तूला बघण्यासाठी गेलो होतो. आणि तिथे आम्हाला हे माहिती पडलं आहे की साईडला कॅम्प वगैरे पण आहे. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला असे सजेशन देते की रूम करण्याऐवजी तुम्ही तिथे कॅम्प वगैरेमध्ये राहिलेत ना तर तुम्हाला खूप परवडेल. कारण इथे अर्धे पैसे आपले रेंटमध्येच देण्यात जातात. फ्रेंड्स, काशीद बीच हे नागा बीचपेक्षा पण खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि मेन म्हणजे पाणी पण खूप जास्त प्रमाणात होते. आणि या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. याच ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी करताना माझं तोंड फुटलं होतं, म्हणून तुम्ही पण सांभाळू. या ठिकाणी मी समोर बसली आणि व्ह्यू बघायच्या चक्करमध्ये बघा माझा हाल काय झालाय. मला खूप लागलं होतं तरीसुद्धा मी खेळणं सोडलं नाही. मी तरी माझा एन्जॉय केला. आम्ही तब्बल 4 तास पाण्यामध्येच होतो. फ्रेंड्स, या वॉटर बाईकचे कपलला 700 रुपये आणि सिंगलमध्ये 500 रुपये असे याचे प्राईज आहे. फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा. माझा खेळून वगैरे खूप उन्हाने मला टॅनिंग वगैरे खूप झाली होती. फ्रेंड्स, सनस्क्रीन नक्की लावून जा. मी लावली नव्हती, तुम्ही नक्की लावून जा. तिथे आम्ही बरेच ॲक्टिव्हिटीज केले आणि नाश्त्यासाठी आलो आहे परत नागावला. त्याच ठिकाणी आलो आहे जिथे आधी आम्ही नाश्ता केला होता. बट त्या ठिकाणी आता नाश्ता मिळत नव्हता, तिथे जेवण मिळायचं. म्हणून आता आम्ही निघालो वडापाव खायला. पण मला खाता येत नव्हतं कारण माझं तोंड फुटलं होतं नाश्त्यासाठी, म्हणून मी गेली चॉकलेट खायला. डेअरी मिल्क खायचं. यांचं सगळ्यांचं खाणं झाल्यावर आम्ही गेलो आहे रूममध्ये फ्रेश होण्यासाठी. आमच्या फ्रेश वगैरे झाल्यावर आम्ही निघालो अलिबागला फक्त हे फिश मार्केट बघण्यासाठी गेले होते. मी तर काही फिश मार्केट बघितलं नाही कारण त्या वासानेच माझा अर्धा जीव तिथेच गेला होता. आज आम्ही घरी जाणार होतो म्हणून मी सिंपलमध्ये अशी तयारी केली. नागदेवताचे दर्शन घेतले कारण मी नागगावला येऊन सुद्धा मी तिथे मंदिरात दर्शनाला गेले नव्हते. म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी तिथे नमस्कार करायला गेलो. आणि तेच आपलं प्राचीन नागाचं मंदिर आहे जे PG फिशिंग यांनी सांगितलं होतं. रस्त्याने जाताना आम्हाला एक तलाव मिळाला, त्यामध्ये आहे ना पूर्ण कमळाची फुलं होती छान छान. फ्रेंड्स, अलिबाग पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही पण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, चलो फिर बाय.